मी आता इथून गेल्यानंतर काही लोक ह्याला शेल्टरला टाकणार आहे डॉग्सला, हे ऐकून मला इतकं वाईट वाटलं. मी खूप रडले डॉग्सला जवळ घेऊन. आणि माझं कालचं जे सामान तुम्हाला दाखवलं होतं त्यात ड्रेसिंग टेबल तर पूर्णपणे चुराचूर झाला होता. हे बघून वाईट वाटलं, पण त्याचबरोबर दादांच्या हाताला पण थोडंसं लागलं होतं. क्रॉस फिंगर केलं आणि म्हटलं आता जे काही सामान आहे ते फक्त व्यवस्थित पुण्याला पोहोचू दे, एवढीच अपेक्षा आहे. कारण मूवर्स अँड पॅकर्स जवळपास 21,000 रुपये घेत होते आणि मी म्हटलं 21,000 रुपये माझ्या खिशातनं घालणं मला तर काय सध्या परवडणार नाही. कारण शाळेमध्ये जी फीस आम्ही भरली आहे पुण्यात ती जवळपास 2,75,000 रुपये दोन्ही मुलांची, प्लस युनिफॉर्म आणि बुक्सचे चार्जेस वेगळे आहे. जे की मी 3,00,000 रुपये माझ्या मुलांचा खर्च करणार आहे वर्षभराचा, हे मी स्वतः ठरवलं आहे आणि ते मी माझ्याच खर्चाने करणार आहे. मी म्हटलं सचिनला तू यावर्षी काहीच काळजी करू नको, माझं मी करते. बाकी ह्या डॉग्सला जवळ घेऊन इतकं वाईट वाटलं, कारण शेजारचे पाजारच्या लोकांना पण असंच वाटते की आता मी गेले आहे, या कुत्र्यांना कोण सांभाळणार. खरं तर हे स्ट्रीट डॉग आहे आणि यांना काहीच गरज नाही, पण मी प्रामाणिकपणे त्यांची सेवा केली. आणि आगारोचं हे एक बॉयलरमध्ये त्यांना मी कायम अंडी उकळून कायम दिली, कारण की हे एक बॉयलर मी फक्त त्यांच्यासाठीच घेतलं आहे. तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही लिंक टाईप करू शकताय. त्यानंतर रात्री 1:30 वाजता पुण्यामध्ये सामान सुखरूप पोहोचलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याने सगळं घरातलं आवरलं. हे बघून मला खूप भारी वाटलं आणि त्याबरोबर त्यांनी सगळ्या गोष्टी शेअर पण केल्या. यानंतरचा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला मिळेल.